2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये 4000 कोटीपेक्षा जास्त अंमली पदार्थ सापडला आहे। सोमवारपेठमध्ये पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये सोमवारपेठमध्ये राहणाऱ्या माने व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी 2 तालुक्यातील कुरकुम गावामध्ये MIDCमध्ये अशा प्रकारचं पुणे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग तयार करण्याचा कारखाना आपल्याला सापडला आहे। ललित पाटील प्रकरणापासून मी रोज पोलिसांशी वर्तमानपत्राशी चॅनलशी बोलतोय आणि त्याच्यामध्ये ललित पाटील प्रकरणाचा तपास पूर्णपणे या सरकारने नेला नाही। ज्या संजीव ठाकूरांनी ससूनमध्ये ललित पाटीलला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचा वावर त्याला जेलमधनं ससूनमध्ये ठेवण्याचा जो प्रकार केला त्यामध्ये सर्व आरोपींना अटक झाली, पण सरकारने संजीव ठाकूरांना पाठीशी घालून त्यांच्यावर आत्तापर्यंत कुठली कारवाई केली नाही। पुणे पोलिसांनी अहवाल पाठवला आणि त्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी आणि त्या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी ह्याच्या कुठलाही निर्णय घेतलेला नाही। सरकार अशा लोकांना पाठीशी घालते चित्र स्पष्ट होतं आहे। आणि मी ज्या वेळेला ललित पाटील पकडला गेला त्यावेळेला मी पोलिसांशी सांगितलं, पोलिसांशी बोललो की ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आंतरराष्ट्रीय टोळे ह्यामध्ये कार्यान्वित आहेत आणि पुण्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये पंजाबनंतर पुन्हा हे अंमली पदार्थांमध्ये व्यसनाधीन होताना आपल्याला दिसतंय। आणि काल जो आरोपी पकडला तो एक परदेशी नागरिक पकडला, म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये या पुण्यामध्ये या सोमवारपेठेमध्ये ह्या घरापर्यंत हे अंमली पदार्थाचे टोळ्याचे विक्रेते पोचलेत। आणि एक ललित पाटील नाही तर अनेक ललित पाटील आज कार्यान्वित आहेत। झोपडपट्ट्या असतील, तुमच्या शाळा असतील आणि जे पब आहेत, म्हणजे परवा दिवशी पुणे पोलीस आयुक्तांनी जे पबची एक नियमावली केली आणि त्या नियमावलीमध्ये 1:30 वाजेपर्यंत पब चालू ठेवावे आणि त्यामध्येच खऱ्या अर्थानं अंमली पदार्थ मिळतात असं माझं स्पष्ट मत आहे। आणि त्यामध्ये पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये लाखो विद्यार्थी हे पुणे शहरामध्ये शिकायला येतात आणि शिकायला येताना पुणे विद्येचं माहेरघर पुणे छत्रपती शिवाजी महाराजांचं सावित्रीबाईंचं पुणे आणि असा वारसा लाभलेल्या पुण्याच्या इतिहासामध्ये पब संस्कृती पोलीस आयुक्तांनी ज्या पद्धतीनं त्याला नियमावली दिली त्याचा मी मनापासून पहिल्यांदा निषेध करतो। कारण हे पबमध्ये अंमली पदार्थ मिळतात आणि अधिकृत हे पब विक्रेत्यामधनं आंतरराष्ट्रीय गुन्हेगार त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय टोळ्या तिथं कार्यान्वित होतील आणि अधिकृत ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची पाळंमुळं ही पोलीस खात्यापर्यंत जाऊन पोहोचीन असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि माझंच मत नाही, अनेक लोकांची मत आहेत की आपण एखादा परवाना दिला आणि तिथं काय चाललं आहे हे बघायला पोलीस जाणार नाही। प्रचंड हप्ता यामध्ये पोलिसांना मिळणार आहे, तर ही नियमावली जी केली ही पब संस्कृती पुण्यात नसावी असं पुणेकरांचं मत आहे आणि पुणेकरांचं मत तेच माझं मत आहे। आणि ह्याच्यामध्ये मी सातत्यानं म्हणतो आहे की ही अंमली पदार्थ सर्वसामान्य लोकांच्या उंबऱ्यावर जाऊन थांबलेले आणि ही कधी आज जातील याचा तपास लागणार नाही। कारण आज 4000 कोटीपेक्षा जास्त ड्रग सापडले म्हणजे पुणे पोलिसांचं अपयश आहे। कारण वर्षभर मी सातत्याने हेच बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये आज सापडलेलं हे सगळं जे आहे अंमली पदार्थ एवढा मोठा कारखाना पुणे जिल्ह्यामध्ये होतो आहे आणि मग पोलीस यंत्रणा काय करते, गुप्तचर यंत्रणा काय करते, पोलिसांची LIB काय करते, ह्याच्यात शंका येण्यासारखं काम ह्या कालच्या रेटमध्ये दिसतं आहे। आज ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये तरुणांची ज्या पद्धतीने अंमली पदार्थामुळं त्यांचं नुकसान होतं आहे, त्यांच्या कुटुंबाचं नुकसान होतं आहे आणि पुणे पोलीस आयुक्त बी एक कुटुंब प्रमुख आहेत, म्हणजे त्यांना आमची सगळ्यांची एक जबाबदारी की आमची मुलं सुरक्षित राहिली पाहिजे, आमची पूर्ण व्यसनाधीन झाली नाही पाहिजे, आमच्या पुण्यातला प्रत्येक मुलगा हा चांगला राहिला पाहिजे असं आमचं मत आहे। आणि ह्याच्यामध्ये पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीनं स्लो जो तपास चालला आहे हा तपास गतीने वाढवला पाहिजे आणि ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूरला अटक नाही झाली तर ह्याचाच अर्थ आहे की सरकार यांना पाठीशी घालते, पोलीस ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अपयशी ठरतात असं दिसतंय असं माझं मत आहे। या सगळ्या प्रकरणाशी बंदी घालावी अशी तुमची मागणी आहे कारण की तरुणाईचं तिथूनच सगळं ड्रग्ज जे पुरवलं जातं आणि मी आत्ता म्हणल्याप्रमाणे पबला ज्या पद्धतीनं नियमावली केली ही नियमावली चुकीची आहे। आज पुणे शहरामध्ये हुक्का पार्लरच्या नावाखाली त्या ठिकाणी अंमली पदार्थ मिळतो ही वस्तुस्थिती खरी आहे आणि हे जर पोलिसांनी बंद नाही केलं तर 2-3 एखाद्या आम्ही जिथं हुक्का पार्लर तिथं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।
ह्या 2 दिवसात जर हे हुक्का पार्लर बंद झाले नाही तर मी स्वतः जाऊन माझे कार्यकर्ते आम्ही सगळे पुणेकर जाऊन त्या ठिकाणी हुक्का पार्लर बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण आता जी सरकारला भाषा कळते, जी पोलिसांना भाषा कळते, त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. कारण हुक्का पार्लरमध्ये अनेक ठिकाणी अंमली पदार्थ मिळतात, पब संस्कृतीमध्ये अंमली पदार्थ मिळतात. आज आपण पाहिलं टेरेसवर जे आत्ता परमिट रूम चालू झाले आहेत, हुक्का पार्लर चालू झाले आहेत, ह्या ठिकाणी पैशावाल्याची मुलं आणि गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी जाऊन घरातले पैसे कसे नेतात हे आपण बघितलं असेल. रोज आपण वर्तमानपत्रातनं वाचतोय की आईचा गळा दाबला, आजीला मारलं, वडिलांच्या खिशातनं पैसे नेले. आणि अशा पद्धतीनं ही संस्कृती ही थांबवली पाहिजे, पब संस्कृती थांबवली पाहिजे. नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांनी याची नोंद घ्यावी. होणाऱ्या परिणामाला पोलीस जबाबदार राहतील हे माझं मत आहे. पब संस्कृती पुण्यात नसावी, कारण पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये पब संस्कृती नसावी असं माझं मत नाही, पुणेकरांचं मत आहे. आणि हे सर्वांचंच मत आहे. पुणे विद्येचं माहेरघर आहे, छत्रपतींचं हे पुणे आहे, सावित्रीबाईंचं पुणे आहे. त्यामुळं अशा ह्या पुणे शहराला एक वारसा लाभलेला आहे आणि या वारसा लाभलेल्या पुणे शहरात व्यसनाधीन तरुण राहिली नाही पाहिजे. यासाठी हे पब संस्कृती आणि हुक्का पार्लर हे पोलिसांनी बंद केले पाहिजे असं माझं मत आहे आणि पुणेकरांचं मत आहे.